अगदी तशीच गोलंदाजी केली, बीट करत कीपरच्या हातामध्ये. बॅटिंग करताना टेली टायगर्स, फिल्डिंग करताना कृषिता फायटर्स. हलक्या हाताने खेळलेला आहे. मागच्या मॅच मध्ये देखील असाच काही खेळ दाखवला, परंतु खास करून जे 5वं षटक यज्ञेशने हाताळलं, 12-7ची गरज असताना कल्पेशला बाद केलं, त्यानंतर 2 अजून विकेट घेतले, मेडन षटक हाताळला आणि बघता बघता मॅच जिंकली. एकही धाव गेली नाही 12 बॉल मध्ये. ऑल आउट झाली टीम. काय टायमिंग आहे, फक्त टायमिंगच्या जोरावर चेंडू गेलाय सीमा पार 4 धावेसाठी. चार धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 5. डाऊन द लेग साइड पंचाचा इशारा वाईटचा येतोय. स्कोरबोर्ड 6. चेंडू झाले ते म्हणजेच 3. अजूनही चेंडू 3 बाकी असतील. 6 धावा धावपलकावर आहेत. चांगला फटका आहे, क्या बात आहे. ग्राउंडिंग स्ट्रोक ऑफसाईडचा देखना फटका अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. नयनरम्य. 4 धावा. गॅप शोधला जातोय. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 10 धावा धावपलकावर. पुणे तयार. चांगला फटका, क्या बात आहे. फॉर्म मध्ये आलाय हा फलंदाज यज्ञेश. चार्ज झाला सेमीफायनल मध्ये, तो कॉन्फिडन्स लेवल बूस्ट झाला आणि त्यानंतर हे 3 सलग चौकार. स्कोरबोर्ड 14-14. काय कमाल केलं स्पर्धेमध्ये टेली टायगर्स. अगदी वाघाची डरकाळी जी फोडली आहे ना सुरुवातीपासून, ती डरकाळी थांबायचं नाव घेत नाहीये. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने सिंगल होती, परंतु इकडे लक्ष नव्हतं वैभवचं आणि एक धाव भेटली. डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. वैभव सांगतायत वयाच्या मानाने तेवढं मात्र चपळ नाही होणार. आणि एक धाव. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 15. 15 धावा धावपलकावर. 1 ओव्हर नंतर 15 धावा धावपलकावर. एक ओव्हर 15. पहिलाच बॉल, क्या बात आहे. टॅपचा फटका. 4 धावा. इन फॉर्म बॅटिंग यज्ञेश. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 19. चेंडूला वारंवार बाउंड्री लाईनच्या पार पाठवलं जात आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जात आहे. 19 धावा धावपलकावर. बॅटिंग घेण्याचा निर्णय का केला जातो, कारण की परफॉर्मन्स खूप चांगला होत आहे. स्कोरबोर्डचा टेन्शन नाही राहत आमच्यावर आणि त्यामुळे जर बघायला गेलं तर पहिली बॅटिंग 1975च्या दशकामध्ये 70च्या दशकामध्ये वेस्ट इंडिज टीम पाहायला मिळाली, जी टॉस जिंकायची आणि बॅटिंग घ्यायची, टार्गेट डिफेंड करायची. रिकी पॉन्टिंगच्या काळामध्ये 90च्या दशकामध्ये ऑस्ट्रेलिया टीम आपल्याला पाहायला मिळाली, जी पहिले बॅटिंग घेणं पसंत करायची. काय फटका आहे, परंतु सरळ जातो हातामध्ये. इथे आपण बघू शकता क्षेत्ररक्षक दीप आपल्याला पाहायला मिळतोय. अर्ध्यावर होता, एज लागली, बॅट अगदी जोरात फिरवली. डॉट आलाय सरळ. ओ, हाताखालून चेंडू गेलाय. 4 धावेसाठी. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. 1 हँडेड पकडण्याचा प्रयत्न केला. स्कोरबोर्डचा विचार केला 23-23 स्कोर कार्डवर. दुसरा षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. 23 धावा धावपलकावर. शॉर्ट होता बॉल. इकडे मात्र 1 धाव येईल का, 1 धाव मिळेल. 24 धावा ह्या धावपलकावर आहेत.
शेवटचा बॉल असेल दुसरा ओव्हर. गोलंदाज विपुल तयार. 9 धावा खर्च केल्यात आणि इथे मात्र वाईट कीपिंग काय होत असताना यावेळेस दीपकजी सांगे क्या बात आहे. स्कोरबोर्ड एकने पुढे जाणार 25 स्कोर कार्ड वर. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. फुलटस बॉल, कडक स्ट्रोक, कडक एक्स्ट्रॅक्शन आणि चेंडू हातातच नाही आला. एक धाव. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 2 ओव्हर नंतर 26 स्कोर कार्ड वर. 26. तिसरं ओव्हर पहिला बॉल. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न आलाय. डॉट बॉल. बॅकफुट वर जाऊन कडक स्ट्रोक. 4 धावा. चौकार. चेंडू कडक जातोय चौकारासाठी. स्कोरबोर्ड 30 स्कोर कार्ड वर. पुन्हा एकदा चांगला फटका. 4 धावा. चार धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 34. थोडं डेंजर आहे खाली. आपण पाहू शकता जो आमचा कॉम्बॉक्स आहे बॉल अगदी वेगाने येतो. पुढच्या वर्षी आयोजकाला विनंती असेल थोडं आमच्यासाठी देखील स्टेज बांधा जेणेकरून आम्हाला भीती राहणार नाही चेंडू लागण्याची. पुढे क्रॉस बॅट खेळला आहे आणि इकडे एक धाव डिक्लेअर झोन मध्ये. स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 35. 35 झालेले आहेत. हलक्या हाताने खेळलाय. इकडे सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 36. शेवटचा बॉल असेल तिसऱ्या ओव्हर मधला. 36 धावा. मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते. बर्वे कंपाऊंड प्रीमियर लीग 2025 अंतिम मॅच मेगा फायनल. 2 टीम आपण बघू शकतात. तेली टायगर्स आणि क्रिशिदा फायटर्स. 3 ओव्हर नंतर 37 12.33च्या सरासरीने पहिला बॉल आणि डॉटने केल्या सुरुवात. नोस्ट्राईकचा फलंदाज फॉर्म मध्ये. स्ट्राईकवर येणं देखील गरजेचं आहे परंतु वैभवने चांगली साथ दिलेली आहे. टेम केला आणि नो बॉलला 4. स्कोरबोर्ड 5 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण बघू शकतात 42. फुलटस बॉल गमावलाय. दुखापत असेल तर सांगा दीपक काका. नाहीये. शॉर्ट बॉल परंतु फायदा उचलता आला आणि 2 सलग खराब बॉल मिळाले होते त्याचा फायदा उचलता आला आणि फलंदाजाला. एक नोटची चौकार आल्या परंतु 3 डॉट देखील आलेत. चांगली फिल्डिंग आता आणि इकडे विकेट. काय किपिंग आहे काय थ्रो आहे कमालीचा. मात्र यावेळेस विकेट मिळालाय. अगदी आपण बघू इथे यावेळेस फटका सजवलाय आणि गडबड. 2 विकेट 2 रनआउट. खेळ बदललाय आधी वेळ बदलत असताना. आताच्या ओव्हर मध्ये नो बॉलवर चौकार आल्यावर असं वाटलं होतं ओव्हर खूप मोठी होणार परंतु त्यानंतरचा खेळ अगदी बदललाय. शेवटचा बॉल. नवीन फलंदाज पार्थ.
चांगली फिल्डिंग आहे आणि एक धाव. 4 ओव्हर नंतर स्कोर कार्डवर 43 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 ओव्हर नंतर 4-3. गोलंदाज दीप पिंपळे आपल्याला पाहायला मिळतोय, मागच्या मॅचचा हिरो. 4-3 स्कोर कार्डवर. वाईड आलाय. आज वाईड काही थांबत नाहीये. पहिला बॉल पासून टेन्शन वाढवतोय कल्पेतचं, कारण की वाईट बॉल खूप येत आहेत. पंचेचाळीस स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. इकडे कॅच ड्रॉप झाली होती, परंतु त्याच्यानंतर स्टंप आउट, विकेट. खराब बॉलिंग आहे. विकेट आल्यानंतर मात्र नो बॉल, एक धाव. स्कोरबोर्ड 47-47. बॅटने धावा येत नाहीत, एक्स्ट्राने धावा येत आहेत. मात्र चांगला बॉल आहे, रनआउटची संधी, परंतु एक धाव. अठ्ठेचाळीस स्कोर कार्डवर आहेत. चांगला बॉल, परंतु एज आणि 4. इथे गोलंदाजीची काही चुकी नाही आहे. इथे अगदी एज लागून चेंडू गेला गॅप मध्ये. चांगला बॉल होता, अप्रतिम बॉल होता. यावेळेस बॅट अधी राहील का नाही. एक धाव मिळणार. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 53. पुन्हा एकदा एक्स्ट्रा आलाय. 54 धावा. धाव पुलकावर. वाईट. 55. गुड किपिंग यावेळेस. 56. फ्रस्ट्रेशन कीपर घडून 3 वाईट सल्ला. चौथा वाईट. 56 धावा. वाईट वर वाईट येत आहेत. आता मात्र इकडे रनआउटची संधी आहे. चुकीच्या एंडला थ्रो केलाय. बॉलरकडे थ्रो करण्याची गरज होती. तिथे विकेट मात्र मिळाला असता. हे बेसिक आहे क्रिकेटचं. तर तू लहान आहे, युवा आहे, त्यामुळे त्याला नाही समजलं. पुन्हा एकदा वाईट. भरपूर वाईट बॉल आहेत आतापर्यंत. 11 बॉल फेकले, त्यामधले फेअर 5 आहेत. आणि शेवटचा बॉल कडक स्ट्रोक होता. आणि इकडे रन आउट, विकेट. 5 ओव्हर नंतर 59 धावा धावपलकावर. 12 बॉलचं हे षटक पाहायला मिळालं. शेवटची ओव्हर आणि स्ट्राईकला वैभव, नो स्ट्राईकला फलंदाज असेल. सचिन. $59 59 झालेले आहेत. शेवटची ओव्हर आहे. चला फास्ट खेळा फिल्डिंग टीम. पहिलाच बॉल, चांगली फिल्डिंग, डॉट बॉल येतोय. दुसरा बॉल डाऊन द लेग साइड, वाइड बॉल.
टॅपचा फटका आहे, चांगला फटका आहे. 4 धावा. स्कोरबोर्ड 64 64. प्रत्येक मॅचला मात्र उभा राहिलाय. हा खराब बॉल. चला स्ट्राईक आता बदलली जाईल. स्कोरबोर्ड बघायला गेलं तर 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 66. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने खेळले. 1 धाव मिळते. 67 झाले. अजूनही बघायला गेलं तर चेंडू झाले ते म्हणजेच 3 बॉल बाकी आहेत. आणि फटका सजवलाय. स्टॉप केलाय. डॉट बॉल येतोय. शेवटचे 2 बॉल शेवटच्या ओव्हरचे. 66 स्कोर कार्डवर 67 आहेत. आणि 4 धावा. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. कसे काय रे 71 स्कोर कार्डवर. आणि इकडे एक येणार 72-73 रनाचं टार्गेट. पुन्हा एकदा 73चं टार्गेट आपण बघू शकतात. चला जाऊया मॅचकडे. 73 धावेचं आव्हान आहे. पहिला बॉल यावेळेस टाकला जाईल. गोलंदाज तयार. वैभव हलक्या हाताने खेळलाय. डॉट बॉलने केलाय सुरुवात. स्ट्राईकला कल्पेश आहे. पुन्हा एकदा मात्र डॉट बॉल येतोय. चांगली सुरुवात करून देतोय वैभव आपल्या टीमला नेहमीच. उलटाच बॉल गॅप मध्ये 4 धावा. पाय टाकला, हात टाकण्याची गरज होती इथे. तीन बॉल आणि 4 धावा. पहिला डॉट, दुसरा डॉट, त्यानंतर आलाय चौकार. इकडे मात्र चांगली फिल्डिंग. थोडं चिडल्यानंतर मात्र एफर्ट आता दिलेत. पाचवा बॉल सिंगल. जास्त जोरात मारण्याचा प्रयत्न केला इथे फलंदाजाने. जिथे आपण बघू थोडं सॉफ्ट हँडने खेळणं तर चौकार आला असता. 5 बॉल 5. 73चं आव्हान आहे. 5 बॉल 5 शेवटचा बॉल. डायरेक्ट वाईट सोडण्याचा प्रयत्न आणि इथे डॉट येतो. 1 ओव्हर 5 धावा. 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये 68 बनवायचे आहेत.
30 बॉल 68. काय बॉल टाकलाय, वेगाने गेलाय. पुन्हा एकदा तयार. बंदुकीतून गोळी निघते तसं हातातून बॉल निघतोय. गोलंदाज नाव आठवण ठेवा, यज्ञेश. यज्ञेश यज्ञेश पिंपळे उर्फ अच्छा. ये गेंद अच्छी वाली थी, अच्छी वाली नहीं विकेट वाली थी. वाऱ्याशी बोलतोय गोलंदाज. सरळ बॅटने खेळलाय. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल येतोय. तीन बॉल फेकलेले आहेत आणि काय गोलंदाजी. मेन विकेट. आता स्लोवर बॉल, परंतु शॉट होता. टॅप करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ झाला. 5वा बॉल. कीपर कडून झालाय चुकी. 1 धाव. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 8 झालेला आहे. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. अगदी जवळून गेला परंतु वाईट बॉल. लेग साईडला मात्र भुलतोय. स्कोरबोर्ड इकडे पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 7 धावा तोपलगाव. आता थोडी चुकी होत असताना स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाणार. स्कोरबोर्ड 8. इतकी चांगली गोलंदाजी होत असताना इतका खराब बॉल हाताळला यावेळेस गोलंदाजाने आणि त्याच्यानंतर मात्र कॅप्टन कडून आपण विचार करू शकतात जी रिॲक्शन आलं. शॉर्ट बॉल आहे. चेंडू अडवलाय आणि 1 धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 2 ओव्हर नंतर स्कोरबोर्ड 9. 4.5च्या सरासरी 9 धावा झालेल्या आहेत. 73चं आव्हान आहे. अजूनही 64 धावेची गरज आहे 24 बॉल मध्ये. चोवीस 64 आणि विकेट पहिल्याच बॉलवर. Paired. चला मॅच ऑन करा. 23 बॉल आणि 23 बॉल मध्ये बनवायचे 64 64. पहिल्या बॉलवर आला विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रज्योत आलेला आहे फलंदाज. चांगला बॉल, तेवढा चांगला फटका. 4 धावा प्रज्योतच्या बॅट मधून. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 13 धावा धावपलकावर. चांगला बॉल आहे. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी आहे. डॉट बॉल येतोय. आणि चांगला फटका. 4 धावा मिळतील. कडक स्ट्रोक खेळलाय. 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 17 धावा धावपलकावर. तिसरी ओव्हर आहे. 4 बॉल झालेले आहेत. 17 झालेले आहेत. आणि इकडे मात्र विकेट.
जीत मिले या हार ये नसीब की बात है, मगर कोशिश भी ना करे ये गलत बात है. पुन्हा एकदा 4. चार चार. चला मग प्रेक्षकांनी बोललं असेल तर नाही देणार, कारण की प्रेक्षक नो देखील बोलले तर नो बॉल नाही दिलेला आहे. 4. स्कोरबोर्ड थांबा 1 मिनिट. स्कोरबोर्ड मी सांगतोय 8 बॉल मध्ये 23 पाहिजेत, 50 झालेत. पहिल्या 3 ओव्हर मध्ये धावाच नाही. चेक करताय, अंपंच चेक करताय. तिकडे आपण बघूया 2, कारण की 2 आपल्याकडे कॅमेरे आहेत. इथे नोट साठी पंच चेक करतील. कोणी येऊ नका, फक्त पंच बघतील. नो आणि त्यावर मात्र 2 धावा. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 52. 2-2 52. नो आणि डिक्लेअर झोन मध्ये 8-21. 52 झालेत. 8 बॉल 21. मारलेला फटका आहे आणि 1 धाव पूर्ण केली. 7 2 वर देखील नाही पूर्ण झाले. 11 बॉल मध्ये 36 चोपल्यात आणि मेन विकेट. शेवटच्या बॉलवर मेन विकेट इथे घेतला यज्ञेशने. 6-20 ची गरज. चार बॉलचा खेळ बाकी आहे आणि 20 धावेची गरज. आता मात्र दीपकजी संके. आणि चालेल 3 बॉल आहेत. शेवटची ओव्हर आणि 2 बॉलचा खेळ बाकी. मागच्या वर्षीची चॅम्पियन टीम क्रिशिता फायटर्स यावेळेस मात्र 4. 1 बॉल बाकी आहे. चौकार खेचलाय. शेवटचा बॉल आहे आणि चॅम्पियन्स होत असताना दिल्ली टायगर्स 2025 आपल्याला पाहायला मिळते.